नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या दिनविशेष या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठी. का ते तुम्हाला लगेचच कळेल. इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरलाय. तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट, जी तुमच्या दिवसाला एक नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल. तयार आहात ना? मग चला सुरुवात करूया. आजच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना. आज आंतरराष्ट्रीय डब्बावाला दिवस आहे. डब्बावाला ही मुंबईतील एक आगळी वेगळी सामाजिक आणि आर्थिक प्रणाली आहे. त्यांच्या मेहनतीने आणि अचूकतेने लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकलाय. त्याचबरोबर आज 1595 साली फ्रान्सच्या साहित्य जगतासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज पियर कोर्नेली यांचा जन्मदिवस. ते थोर नाटककार, कवी आणि फ्रेंच नाटकाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी फ्रेंच साहित्याला एक नवीन दिशा दिली आहे. आज 1966 साली मुंबईत प्रजासत्ताक चित्रपटगृहात भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 64 लोक मृत्युमुखी पडले. ही घटना मुंबईतील सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठा धक्का मानली जाते. आता पाहूया जन्मदिवस विशेष. आज म्हणजेच 18 जानेवारी 1863 साली कॉन्स्टँटिन स्टॅनिलावस्की म्हणजेच रशियन रंगभूमीतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, त्यांचा जन्मदिवस. त्यांनी अभिनयाविषयी स्टॅनिस्लावस्की पद्धती विकसित केली, ज्याचा प्रभाव आजही आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर आहे. 18 जानेवारी 1899 साली अल्फ्रेड हर्बर्ट, अमेरिकन वैज्ञानिक ज्यांनी अनेक तांत्रिक शोध लावले, त्यांच्या संशोधनाने आधुनिक तंत्रज्ञानाला एक वेग दिलाय. आज 18 जानेवारी 1961 रोजी पेट्रिस लुमुंबा, कांगोचे पहिले पंतप्रधान यांचे निधन झाले. स्वातंत्र्यासाठी लढणारा हा नेता त्यांच्या देशाच्या इतिहासात महत्त्वाचा होता.